नंतर तुम्ही काय आम्हाला नंतर नाही देणार का? पोलीस स्टेशन काय करतंय? वाल्याला फाशी झालीच पाहिजे, 302 लागू झालीच पाहिजे. पोलीस स्टेशनला झोपी गेले का आतापर्यंत? आज आमचा एक माणूस गेला, दुसरा माणूस घालवायचाय का? एवढं घालवायचं जेलमध्ये आहे तर आनंद आहे. आमचा त्याला पहिल्याकडून शोध करायची. कशामुळे पोलीस स्टेशन काय करतंय? झोपी गेले का आतापर्यंत? ह्यांची माहिती नाही. कशामुळे माहिती देत नाही ते गाववाल्याला? पोलीस आम्हाला हे पाहिजे, अशी शिक्षा झालीच पाहिजे. आम्हाला त्याच्यावर लागू झालीच पाहिजे. झाली पाहिजे, त्याला सोडायचं काम नाही. आता हे माणूस दुसरा खालायचा का आमचा? मागणीवर फॉर्म आहेत महिना दीड महिना व्हायला हाल करून आमचा देखत मारला पाहिजे. आमचा बाप होता काय मागणी आहे? फाशी झाली पाहिजे. फाशी दिल्याशिवाय आम्हाला समाधान नाही. आम्हाला समाधानच होणार नाही फाशी दिल्याशिवाय. त्याला आमचा बाप होता तो, आम्हाला लय जपत होता गोरगरीबाला. आम्हाला तेच आहे, फाशी पाहिजे. आमच्या देखत अशी लटकायला पाहिजे. फाशी दिली पाहिजे. समाधान होईल. कशासाठी आंदोलन करताय? हेच करीत नाही, मागणीच मागत नाही ना. आरोपी अटक करा, फाशी द्या. गावाला तुमचं समाधान होईल ना तुमच्या लोकांचं. जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन राहणार म्हणजे राहणार. महागा सरकार नाही, महागा सरकार नाही. नक्कीच्या ठिकाणी बघू शकतो की गावकरी आहेत, मसाजोगचे महिला आहेत, महिना होऊन गेले. महिला ज्या आहेत त्या करण्यासाठी या टाकी पाहायला मिळतात. चढलेले आहेत. अनेक गावकरी जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं. हे मसाजोग गाव आहे आणि अनेक दिवसापासून हे आंदोलन जे आहे ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं. गावकरी संतप्त झालेले आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, जोपर्यंत वाल्मिक कराड यांच्यावरती या ठिकाणी आपण बघतोय बांधवांनो, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? नक्की कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशा पद्धतीने हे सगळे गावकरी हे सगळी दृश्य पाहतो. वर नुसतं जाऊ आपण. या ठिकाणी वरतून आम्ही तुम्हाला हे संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. चला चला.
घसरली पाहिजे. आपण पाहतोय या ठिकाणी संपूर्ण ही लाईव्ह दृश्य आहेत. पोहोचलेले आहेत देखील पोलीस यंत्रणा या ठिकाणी पोहोचलेली आहे. आपण बघू शकतो काय करतायत पोलीस. पोलीस फार उशिरा जागे झालेले आहेत आणि उशिरा का होईना परंतु पोलीस आलेले आहेत या ठिकाणी. आणि आता त्या पाण्याच्या आंदोलकांसोबत चर्चा या ठिकाणी उशिरा का होईना पण पोलीस आता पोहोचलेले आहेत आणि काय करतायत आपण बघूया. पोलीस मीडिया पोहोचतो परंतु पोलीस मात्र उशिरा पोहोचतात हे आपण बघतोय. संपूर्ण जे आहे ते धनंजय देशमुख सध्याला अप्पर पोलीस अधीक्षक आहेत या ठिकाणी दाखल झालेले हा बोला ना. वर जाता येत नाहीये. वरची शिडी काढून घेतली त्यांनी. हो हो म्हणता म्हणते मॅडमचं घेऊन आणि हे महत्वाचं आहे. हे काय वापस मॅडमला रोखलंय लोकांनी. हा ते आता वर हो हो शिडी काढली वाटतं. शिडी काढली. हा तेच विशेष हर्षदा मॅडम शिडी काढली. पाटील आलेले तर म्हणून धनंजय देशमुख यांना विनंती देखील केली की या ठिकाणी खाली या
सोबत आहे, जोपर्यंत त्यांची कारवाई होत आहे तोपर्यंत सोबत असणार आहे. या ठिकाणी पोलीस वरती गेलेले आहेत, परंतु आंदोलकांनी शिडी काढून घेतलेली आहे. त्यामुळे आता पोलिसांनी वरती कसं जायचं असा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि निश्चितच या ठिकाणी एक अतिशय धोकादायक असं हे आंदोलन या ठिकाणी या मसाजोग ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेलं आहे. धनंजय देशमुख दिसत नाही पण इथे आहेत का? जे युवक वर्ग आहे ते पाण्याच्या टाकीवर चालू दिसले इथे जा. एक मिनिट असतं. बता थोडं अतिशय आक्रमक होते या ठिकाणी मसाजोगचे ग्रामस्थ या ठिकाणी या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत. अमर रहे संतोषांना अमर रहे अशा या ठिकाणी घोषणा दिल्या जात आहेत आणि अतिशय आक्रमक आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे.